हा, आता नेक्स्ट पार्ट आपण बघूया, दॅट इज द पार्ट ऑफ ऑसिलेटर. ऑसिलेटरचा पार्ट आपल्याला आता बघायचा आहे. ऑसिलेटर. हा, तर ऑसिलेटरची डेफिनेशन काय बघा. ऑसिलेटर कन्सिस्ट ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ. आता ऑसिलेटर मध्ये पर्टिक्युलरली आपण एलसी ऑसिलेटर आपण बघायला लागलो, लक्षात घ्या. एलसी ऑसिलेटर. ओके, तर एलसी ऑसिलेटर मध्ये काय असतं, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ एल अँड सी असतं. एल आणि सीचं पॅरल कॉम्बिनेशन. म्हणजे एल म्हणजे काय, इंडक्टर, आणि सी म्हणजे काय, कॅपॅसिटर. लक्षात येत आहे. एल म्हणजे काय, इंडक्टर, सी म्हणजे कॅपॅसिटर. तर इंडक्टर आणि कॅपॅसिटरचं एक पॅरलल कॉम्बिनेशन असतं की जे काय करतं, ऑसिलेशन्स ऑफ, ओके, इलेक्ट्रिकल ऑसिलेशन्स ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करतं. इलेक्ट्रिकल ऑसिलेशन प्रोड्यूस करतं. इलेक्ट्रिकल ऑसिलेशन ऑफ चार्ज किंवा इलेक्ट्रिकल ऑसिलेशन्स ऑफ दी करंट प्रोड्यूस करतं एका सर्टन फ्रिक्वेन्सीचं. ओके, त्याला काय म्हणतो आपण, एलसी ऑसिलेटर. इट इज a device which produce it is a device which produce electrical oscillations म्हणजे थोडक्यात काय, ऑसिलेशन ऑफ द चार्ज प्रोड्यूस करतं. ऑसिलेशन्स ऑफ चार्ज of certain frequency okay, so it is a device which produce electrical oscillations of the charge. म्हणजे याच्यामध्ये एल आणि सी पॅरल मध्ये जोडले की चार्ज काय होतो, बॅक फोर्थ असं कंटिन्युअसली काय होतो, मूव्ह व्हायला लागतो. बॅक अँड फोर्थ. हे बघा, ऑसिलेशनची डेफिनेशन काय, टू अँड फ्रो मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. तर इथं काय असणार आहे, टू अँड फ्रो मोशन ऑफ द चार्ज असणार आहे. म्हणजे चार्ज कंटिन्युअसली फॉरवर्ड मग बॅकवर्ड मग फॉरवर्ड मग बॅकवर्ड, किंवा चार्ज क्लोज लूप जर असेल तर चार्ज सुरुवातीला क्लॉकवाईज मग अँटी क्लॉकवाईज मग क्लॉकवाईज मग अँटी क्लॉकवाईज असा कंटिन्युअसली काय होतो, फिरत राहतो. त्यालाच काय म्हणतो आपण, ऑसिलेट होत राहतो. ओके, आणि हे प्रोड्यूस करायचं काम कोण करतो, ऑसिलेटर करतो. तर ऑसिलेटर कन्सिस्ट ऑफ, ऑसिलेटर मध्ये बेसिकली काय असतं, ऑसिलेटर कन्सिस्ट ऑफ नॉन रेझिस्टिव्ह इंडक्टर and capacitor connected parallel to each other. ओके, ऑसिलेटर कन्सिस्ट ऑफ नॉन रेझिस्टिव्ह इंडक्टर. म्हणजे असा इंडक्टर, आता इंडक्टर म्हणजे काय, कॉईल. लक्षात घ्या, इंडक्टर म्हणजे काय, कॉईल असतं थोडक्यात, की ज्याचा सेल्फ इंडक्टन्स हाय असतो, त्याला इंडक्टर म्हणायचं. त्याला रेझिस्टन्स अजिबात नसला पाहिजे. आणि कॅपॅसिटर, आणि ते एकमेकाला काय केलेले असतात, पॅरलल मध्ये जोडलेले असतात. ऑसिलेटरची आणखी अशी पण एक डेफिनेशन आहे की द डिव्हाइस विच कन्वर्ट डीसी इंटू एसी. सेमीकंडक्टर मध्ये तुम्ही बघितलेला असेल, द डिव्हाइस विच कन्वर्ट एसी इंटू डीसी इज कॉल्ड एज रेक्टिफायर. बरोबर आहे ना. एसीचं डीसी मध्ये कन्व्हर्जन करणारं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण, रेक्टिफायर. आणि ऑसिलेटर जो आहे तो रेक्टिफायरच्या बरोबर उलटा आहे. म्हणजे डीसीचं एसी मध्ये कन्व्हर्जन करणारा जो इलेमेंट आहे ना, डिव्हाइस आहे ना, त्याला ऑसिलेटर असं म्हटलं जातं. ही देखील याची एक डेफिनेशन आहे. ओके, डिव्हाइस which convert DC म्हणजे डायरेक्ट करंट इंटू AC. डिव्हाइस which current DC into AC, direct current into alternating current, is called as oscillator. ओके, म्हणजे असं समजा MCQ विचारला की रेक्टिफायरच्या बरोबर अपोजिट फंक्शन कोण करतं, रेक्टिफायरच्या अपोजिट फंक्शन कोण करतं, तर ऑसिलेटर फंक्शन करतो. ओके, म्हणजे सेमीकंडक्टर टॉपिक मध्ये आपण काय बघितलंय की द डिव्हाइस विच कन्वर्ट AC टू DC त्याला आपण रेक्टिफायर म्हणतो. आणि हे कसलं डिव्हाइस आहे, द डिव्हाइस विच कन्वर्ट DC टू AC, दॅट इज कॉल्ड एज ऑसिलेटर.
ओके, म्हणजे ऑसिलेटर आणि रेक्टिफायर हे एकमेकाचं बरोबर अपोजिट फंक्शनिंग करतात. पुन्हा एकदा आपण इथं काय काय लिहिलंय बघा. इट इज अ डिव्हाइस विच प्रोड्यूस इलेक्ट्रिकल ऑसिलेशन्स, दॅट इज ऑसिलेशन्स ऑफ चार्ज ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. ऑसिलेटर मध्ये काय असतात, बेसिकली दोनच फक्त पार्ट असतात. नॉन रेझिस्टिव्ह इंडक्टर, असा इंडक्टर की ज्याला अजिबात रेझिस्टन्स नाहीये, अँड देन देर इज अ कॅपॅसिटर अँड दे आर कनेक्टेड पॅरल टू इच अदर. आणि हे डिव्हाइस काय करतं, डायरेक्ट करंटचं कन्व्हर्जन अल्टरनेटिंग करंट मध्ये करतं. ओके, आता या ऑसिलेटरचं वर्किंग कसं असतं ते आपण बघूया. वर्किंग ऑफ ऑसिलेटर म्हणजे कशा प्रकारे इलेक्ट्रिकल ऑसिलेशन्स प्रोड्यूस केले जातात. वर्किंग मध्ये पॉइंट नंबर 1. ओके, पॉइंट नंबर 1 काय येणार बघा. इट इज लाईक दिस. तर ही तुम्हाला डायग्राम इथं दिसते. सो दिस इज द ऑसिलेटर. तर याच्यामध्ये काय आहे बघा, एक इंडक्टर आहे, ओके, आणि एक कॅपॅसिटर आहे. So oscillator consists of non-resistive inductor and capacitor which are connected to each other. At time t is equal to 0 काय करणार आपण, हे बघा. In oscillator, inductor and capacitor are connected parallel. Are connected parallel. Initially, पॉइंट नंबर 1 मध्ये इनिशियली काय होणार बघा. इनिशियली म्हणजे at time t is equal to 0, capacitor is fully charged. Capacitor is fully charged. म्हणजे याच्यावर चार्ज किती असेल, समजा Q0 असेल, फुल्ली चार्ज, आणि अजून सर्किटमध्ये करंट सेटअप झालेला नाहीये. ओके, कॅपॅसिटर इज फुल्ली चार्ज अजून, म्हणजे इथं ओपन स्विच आहे असं आपण समजूया. देयर इज सपोज ओपन स्विच लाईक दिस. म्हणजे कॅपॅसिटर आणि इंडक्टर पॅरल मध्ये जोडलेले आहेत, परंतु इथं स्विच अजून ओपन ठेवलेला आहे, आणि त्यावेळी कॅपॅसिटर काय केलेला आहे, फुल्ली चार्ज केलेला आहे आपण सुरुवातीला. इनिशियली टी इज इक्वल टू 0, कॅपॅसिटर इज फुल्ली चार्ज. ओके, टू चार्ज क्यू नॉट टू चार्ज क्यू नॉट. आणि त्याच्यामुळे काय असणार आहे सुरुवातीला, आणि याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये वरची प्लेट जी आहे कॅपॅसिटरची, वरची प्लेट आपण ए म्हटलं आणि खालची प्लेट आपण बी जर म्हटलं, लक्षात घ्या. तर वरची प्लेट सुरुवातीला कशी आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे, आणि खालची प्लेट कशी आहे, निगेटिव्हली चार्ज आहे. बघा पुन्हा एकदा काय लिहिलंय. इन ऑसिलेटर इंडक्टर अँड कॅपॅसिटर कनेक्टेड पॅरलल. इनिशियली टी इज इक्वल टू 0, कॅपॅसिटर इज फुल्ली चार्ज टू चार्ज क्यू नॉट. ओके, अँड नो करंट इज देर इज नो करंट इन द सर्किट, कारण अजून काय आहे, सर्किट ओपन आहे. ठीक आहे. सो ऑल एनर्जी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ, ऑल एनर्जी इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ काय असणार आहे, स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. सगळी जी एनर्जी आहे ती इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीच्या स्वरूपात स्टोर असणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी इक्वल टू हाफ Q0 स्क्वेअर बाय सी. ओके, म्हणजे इथं चार्ज Q0 असेल, कॅपॅसिटी सी असेल, तर इथं स्टोअर्ड एनर्जी कुठली असणार आहे, इलेक्ट्रिक फील्डच्या स्वरूपात किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डच्या स्वरूपात काय होणार आहे, एनर्जी सगळी स्टोअर झालेली असणार आहे इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी असं म्हणूया, किंवा इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी पेक्षा इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी असं म्हणूया. इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी दॅट इज इक्वल टू हाफ Q स्क्वेअर बाय सी, दॅट इज Q0 स्क्वेअर बाय सी. आता ज्यावेळी सर्किट क्लोज केलं जाणार त्यावेळी काय होणार आहे, आता कॅपॅसिटर म्हणजे काय असणार आहे, एक प्लेट पॉझिटिव्हली चार्ज असणार, दुसरी प्लेट निगेटिव्हली चार्ज असणार आहे, आणि सर्किट क्लोज केल्यानंतर काय होणार आहे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे करंट फ्लो व्हायला चालू होणार आहे. सो पॉइंट नंबर 2 आता काय होणार बघा. ओके, पॉइंट नंबर 2. याच्या अगोदर लक्षात घ्या, सुरुवातीला मॅग्नेटिक फील्ड एनर्जी किती असणार आहे. आता कॉईल मधून, इंडक्टर म्हणजे कॉईल असतं, कॉईल मधून करंट पास केला की त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. सुरुवातीला करंट काय आहे, 0 आहे, आणि करंट 0 असल्यामुळे इनिशियली मॅग्नेटिक फील्ड एनर्जी काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे सुरुवातीला इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी काय असणार आहे, हाफ Q0 स्क्वेअर बाय सी.
आणि मॅग्नेटिक फील्ड एनर्जी किती असणार आहे 0. ओके, इनिशियली मॅग्नेटिक फील्ड एनर्जी इज 0. मॅग्नेटिक फील्ड हे कोण प्रोड्यूस करणार आहे? इंडक्टर. ओके, मॅग्नेटिक फील्ड एनर्जी इज इक्वल टू काय असणार आहे 0. ठीक आहे. आता व्हेन सर्किट इज क्लोज्ड, सर्किट इज क्लोज्ड, करंट स्टार्ट्स टू इन्क्रीज, स्टार्ट्स टू इन्क्रीज. करंट काय होणार आहे? इन्क्रीज व्हायला चालू होणार फ्रॉम पॉझिटिव्ह प्लेट टू नेगेटिव्ह प्लेट ऑफ कॅपॅसिटर, प्लेट ऑफ कॅपॅसिटर. ब्रॅकेटमध्ये दॅट इज काय येणार आहे? अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो व्हायला चालू होणार, अँटी क्लॉकवाईज. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह प्लेट कडून नेगेटिव्ह प्लेट कडे करंट फ्लो व्हायला चालू होणार आणि याच्यामध्ये काय होणार आहे? करंट स्टार्ट टू फ्लो. त्याच्यामुळे काय होणार बघा, हा कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला चालू होणार आणि सर्किट मधला करंट वाढत 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 जाणार आहे. कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल तसं त्याच्यामधला चार्ज कमी कमी होत जाणार आहे. त्याच्यामुळे इथली इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी जी आहे ती काय होणार? कमी होणार. कारण इलेक्ट्रिक फील्ड एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ Q²/c. चार्ज कमी होईल तसं इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी कमी होत जाणार, परंतु करंट वाढत जाईल तसं काय होणार आहे? इंडक्टर भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते वाढत 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 जाणार आहे आणि त्याच्यामुळं मॅग्नेटिक फील्ड एनर्जी काय होणार? वाढत जाणार. लक्षात येते का? म्हणजे जसा कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल तसं चार्ज कमी होत जाणार, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी कमी होत जाणार आणि मॅग्नेटिक फील्ड एनर्जी काय होणार आहे? वाढत जाणार आहे. सो व्हेन सर्किट इज क्लोज द करंट स्टार्ट्स टू इन्क्रीज फ्रॉम पॉझिटिव्ह टू द नेगेटिव्ह प्लेट ऑफ कॅपॅसिटर, दॅट इज अँटी क्लॉकवाईज. देअरफोर काय होणार आहे? कॅपॅसिटर स्टार्ट्स डिस्चार्जिंग, डिस्चार्ज व्हायला चालू होणार म्हणजे चार्ज कमी होणार आहे. ओके, स्टार्ट्स डिस्चार्जिंग अँड करंट स्टार्ट्स इन्क्रीजिंग, करंट स्टार्ट्स इन्क्रीजिंग. म्हणजे जसा कॅपॅसिटर डिस्चार्ज होत होत जाईल तसं सर्किट मधला करंट वाढत वाढत जाणार आहे अँड हेन्स इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी starts converted to magnetic field energy. Electric field energy is converted to magnetic field energy. ठीक आहे. तर इथं इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी किती असणार मग? आता इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी इंटरमिजिएट कंडिशनला असणार आहे हाफ Q²/c. Q0 म्हणजे सुरुवातीला मॅक्सिमम चार्ज असणार, आता थोडासा कमी चार्ज झालेला असणार आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड एनर्जी सुरुवातीला 0 होती, आता मॅग्नेटिक फील्ड एनर्जी काय असणार आहे? काहीतरी डेव्हलप झालेली असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ Li². म्हणजे सर्किट मधला करंट I असेल, चार्ज Q असताना सर्किट मधला करंट I असेल. ओके, याचा सेल्फ इंडक्टन्स किती आहे? Li. त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड एनर्जी किती असणार आहे? हाफ Li². आता थोड्या वेळानं काय होणार आहे? कॅपॅसिटर कम्प्लिटली डिस्चार्ज होणार आणि त्यावेळी सर्किट मधला करंट मॅक्सिमम असणार आहे. ओके, मग त्याची डायग्राम कशी येणार बघा. हे डायग्राम काढताना देखील बघा, सुरुवातीला काय दाखवलंय? सुरुवातीला इंडक्टर भोवती मॅग्नेटिक फील्ड अजिबात दाखवलेलं नाहीये आणि दोन प्लेटच्या मध्ये 4 एरोज दाखवले तिथं, म्हणजे जास्त इलेक्ट्रिक फील्ड आहे. दुसऱ्या डायग्राम मध्ये काय दाखवलंय? इंडक्टर भोवती 2 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, म्हणजे लेफ्ट हँड साईडला 2, राईट हँड साईडला 2 मॅग्नेटिक फील्ड लाईन दाखवलेत आणि इथलं बघा इलेक्ट्रिक फील्ड जे आहे दोन प्लेट मधलं, हे सुरुवातीला 4 एरो ऐवजी आता काय दाखवलेलं आहे? 2 एरोजनच दाखवलेलं आहे. म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड 0 आणि इलेक्ट्रिक फील्ड मॅक्सिमम. इथं इलेक्ट्रिक फील्ड थोडं कमी झालंय आणि इथं मॅग्नेटिक फील्ड काय झालेलं आहे? 0चं थोडंसं वाढलेलं आहे. आता थर्ड डायग्राम मध्ये काय होणार आहे? लक्षात घ्या, कॅपॅसिटर पूर्णपणे डिस्चार्ज झालेला असणार आहे, कारण त्याचा चार्ज कमी 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 होत निघालाय.
फायनली चार्ज काय होणार आहे, 0 होणार. ज्यावेळी याच्यावरचा चार्ज 0 झालेला असणार त्यावेळी सर्किट मधला करंट मॅक्सिमम झालेला असणार, आणि करंट मॅक्सिमम म्हणजे मॅग्नेटिक फील्ड एनर्जी काय झालेली असणार आहे, मॅक्सिमम झालेली असणार आहे. ओके, मॅग्नेटिक फील्ड एनर्जी मॅक्सिमम झालेली असेल. हा, तर थर्ड डायग्राम मध्ये काय झालेलं आहे, नाउ कॅपॅसिटर इज कम्प्लिटली डिस्चार्ज्ड. कॅपॅसिटर is completely discharged and current in circuit is maximum. Current in circuit is maximum, that is I naught. ओके, तर याच्यामध्ये काय होणार आहे, all electric field energy is converted into magnetic field energy. All electric field energy is converted into magnetic field energy. इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मॅग्नेटिक फील्ड एनर्जी. ठीक आहे. सो इथं इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी किती येणार बघा आता, इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी इज इक्वल टू 0, कारण हा कम्प्लिटली डिस्चार्ज झालेला आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड एनर्जी किती येणार आहे, मॅग्नेटिक फील्ड एनर्जी होणार आहे दॅट इज हाफ LI0 स्क्वेअर होणार आहे. म्हणजे करंट जर मॅक्सिमम असेल, I0 असेल तर हाफ I0 स्क्वेअर. ओके, दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड एनर्जी. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट नंबर 4. पॉईंट नंबर 4 मध्ये काय होतंय आता बघा, आता कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झालेला आहे, करंट इन द सर्किट मॅक्सिमम झालेला आहे, परंतु या करंटला सपोर्ट करायला कुठलाही EMF किंवा कुठलाही व्होल्टेज नाहीये आता सध्या. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार, आता करंट इंडक्टर मधला विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी 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 व्हायला लागणार. आता सर्किट मधला करंट कमी व्हायला लागला तर काय होणार, सेल्फ इंडक्शन होणार. कारण इंडक्टरची सेल्फ इंडक्शन नावाची प्रॉपर्टी तुम्हाला माहित आहे, ज्यावेळी एखाद्या इंडक्टर मधला करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत असतो, चेंज होत असतो, त्यावेळी त्याच्यामध्ये EMF प्रोड्यूस होतो. ओके, तर विथ रिस्पेक्ट टू टाइम याच्यामधला करंट कमी व्हायला लागणार आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच डायरेक्शन काय होणार आहे, EMF काय होणार आहे, इंड्यूस होणार आहे. EMF इंड्यूस होणार आहे. कुठं इंड्यूस होणार आहे, इंडक्टर मध्ये. आणि तो इंड्यूस्ड EMF काय करणार, आता कॅपॅसिटरला पुन्हा चार्ज करायला लागणार. म्हणजे करंट आता कमी होत जाईल. जोपर्यंत करंट कमी होत असणार आहे तोपर्यंत सेल्फ इंड्यूस्ड EMF असणार आहे. इंडक्टर मध्ये इंड्यूस्ड EMF असणार आणि त्या इंड्यूस्ड EMF मुळे काय होणार आहे, हा कॅपॅसिटर चार्ज व्हायला लागणार. आता बघा, करंट जर कमी होत असेल तर त्या करंटच्या डायरेक्शनच इंड्यूस्ड EMF असतो आणि करंटच्या डायरेक्शन इंड्यूस्ड EMF असल्यामुळे काय होणार आहे, कॅपॅसिटरची खालची प्लेट आता पॉझिटिव्हली चार्ज व्हायला लागणार आणि वरची प्लेट जी आहे ती काय होणार, आता निगेटिव्हली चार्ज व्हायला लागणार. ओके, so as capacitor is completely discharged, कॅपॅसिटर काय झालेला आहे, कम्प्लिटली डिस्चार्ज झालेला आहे, कम्प्लिटली डिस्चार्ज. ओके, कॅपॅसिटर कम्प्लिटली, हे बघा पाठीमागच्या डायग्राम मध्ये कॅपॅसिटर कम्प्लिटली डिस्चार्ज झालेला आहे, त्याच्यामुळे काय होणार, करंट इन द सर्किट स्टार्ट्स रिड्युसिंग. करंट in circuit starts reducing, and when current in inductor decreases with time, when current in inductor decreases with time, current in inductor decreases with time, काय होणार आहे, EMF is induced in inductor. त्याला सेल्फ इंडक्शन असं आपण म्हणतो, बरोबर आहे ना. सेल्फ इंडक्शन ज्याच्यामध्ये इंडक्टर मधला करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम जर कमी व्हायला लागला तर त्याच्यामध्ये काय होतो, EMF इंड्यूस होतो. EMF इज इंड्यूस इन द इंडक्टर इन सेम डायरेक्शन
आणि या इंड्युस्ड ईएमएफ मुळे, कारण कुठलाही ईएमएफ आपण एका कॅपॅसिटरला दिला तर तो काय होणार, चार्ज व्हायला चालू होणार. ओके, इन सेम डायरेक्शन ड्यू टू दिस ईएमएफ, ड्यू टू दिस induced EMF, capacitor starts charging. Capacitor starts charging. कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज व्हायला चालू होणार आहे. ठीक आहे, कॅपॅसिटर स्टार्ट्स चार्जिंग आणि पुन्हा एकदा काय होणार, मॅग्नेटिक फील्ड एनर्जीचं इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी मध्ये कन्व्हर्जन व्हायला चालू होणार. आणि चार्जिंग होत असताना बघा, आता खालची प्लेट पॉझिटिव्ह होणार, वरची प्लेट निगेटिव्ह होणार. पूर्वी कसं होतं, वरची प्लेट पॉझिटिव्ह होती कॅपॅसिटर डिस्चार्ज होत असताना, आता चार्जिंग होत असताना उलट होणार आहे, कारण ईएमएफ ची डायरेक्शन तशी आहे. ओके, कॅपॅसिटर स्टार्ट्स चार्जिंग इन अपोजिट डायरेक्शन, इन अपोजिट डायरेक्शन. ओके, वन्स अगेन हिअर, आता कॅपॅसिटरवर समजा क्यू चार्ज डेव्हलप झालेला असेल आणि सर्किटमध्ये करंट आय असेल, तर पुन्हा एकदा इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी काय असणार आहे, पुन्हा एकदा इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी येणार हाफ क्यू स्क्वेअर बाय सी. ओके, अँड मॅग्नेटिक फील्ड एनर्जी येणार आहे, मॅग्नेटिक फील्ड एनर्जी इज इक्वल टू हाफ एल आय स्क्वेअर येणार. आता ज्यावेळी करंट पूर्ण झिरो होणार आहे, करंट कमी व्हायला लागलाय ना, करंट ज्यावेळी पूर्ण झिरो होणार त्यावेळी कॅपॅसिटर काय झालेला असणार आहे, फुल्ली चार्ज पुन्हा एकदा झालेला असणार आहे, टू व्हॅल्यू क्यू नॉट, पण अपोजिट डायरेक्शन, खालची प्लेट पॉझिटिव्ह आणि वरची प्लेट निगेटिव्ह. ओके, सो लास्ट डायग्राम. नाउ व्हेन करंट इन द सर्किट कमी व्हायला लागला म्हणजे फायनली कधीतरी झिरो होणार आहे. ओके, सो व्हेन करंट इन सर्किट बिकम झिरो, when current become zero, when current becomes zero, capacitor is fully charged. Capacitor is fully charged to Q naught, but with opposite polarity. ओके, आणि पुन्हा एकदा इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी किती येणार आहे, हाफ क्यू नॉट स्क्वेअर बाय सी. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी किती येणार आहे, हाफ क्यू नॉट स्क्वेअर बाय सी. आणि मॅग्नेटिक फील्ड एनर्जी पुन्हा एकदा किती झालेली असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड एनर्जी झिरो झालेली असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे कंटिन्युअसली इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्नेटिक फील्ड मध्ये, मॅग्नेटिक फील्डचं इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कन्व्हर्जन होत राहणार. ओके, आता बघा सर्किट मधला करंट झिरो आहे, पुन्हा एकदा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झालेला आहे. आता त्याच्यामुळे पुन्हा एकदा वन्स अगेन कॅपॅसिटर स्टार्ट्स डिस्चार्जिंग. नाउ वन्स अगेन कॅपॅसिटर स्टार्ट्स डिस्चार्जिंग. आतापर्यंत बघा सगळी प्रोसेस अँटी क्लॉकवाईज होते, करंट अँटी क्लॉकवाईज होता, म्हणजे चार्ज अँटी क्लॉकवाईज फ्लो होत होता. वन्स अगेन कॅपॅसिटर स्टार्ट्स डिस्चार्जिंग, कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला चालू होणार, डिस्चार्जिंग, अँड करंट इज सेटअप इन क्लॉकवाईज डायरेक्शन. करंट इज सेटअप इन क्लॉकवाईज डायरेक्शन. बरोबर आहे ना, कारण आता खालची प्लेट पॉझिटिव्ह आहे, वरची प्लेट निगेटिव्ह आहे. सो करंट विल स्टार्ट टू फ्लो इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. करंट इज सेटअप इन क्लॉकवाईज डायरेक्शन. Okay, so once again capacitor start discharging and current is set up in clockwise direction. Hence charge oscillates in circuit. Charge and current oscillates in circuit. म्हणजे ही प्रोसेस जी आहे ती पुन्हा काय होत राहणार, आता रिपीट होत जाणार. आता ही क्लॉकवाईज डायरेक्शन पूर्ण प्रोसेस काय होणार आहे, रिपीट होणार आहे. आणि अशा प्रकारे एकदा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज केला आणि तो इंडक्टरला जोडला तर कंटिन्युअसली काय होणार आहे,
ही प्रोसेस जी आहे ती रिपीट होणार. त्याच्यामुळे सुरुवातीला अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो होणार, मग क्लॉकवाईज करंट फ्लो होणार, मग अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो होणार, अँड दिस प्रोसेस इज रिपीटेड अँड ऑसिलेशन्स आर प्रोड्युस्ड. ओके, ठीक आहे. आता या ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काढूया. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर म्हणजे किती फ्रिक्वेन्सीनं हा चार्ज काय होणार आहे, ऑसिलेट होणार. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर. आता बाय केव्हीएल, बाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर शुड बी काय असलं पाहिजे, इंडक्टर शुड बी इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कॅपॅसिटर असलं पाहिजे. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर शुड बी इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कॅपॅसिटर असलं पाहिजे. आता पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर म्हणजे काय येणार बघा, I इंटू एक्सेल, आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कॅपॅसिटर म्हणजे काय असणार आहे, I इंटू एक्सी असणार आहे. बरोबर आहे ना. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर म्हणजे I एक्सेल आणि हे असणार I एक्सी. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर म्हणजे काय येणार आहे, दॅट इज एल डी आय बाय डी टी लिहू शकतो. लक्षात घ्या, इट इज एल डी आय बाय डी टी इज इक्वल टू काय येणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कॅपॅसिटर म्हणजे क्यू बाय सी. ओके, त्याच्यामुळे हे सगळं जर LHS ला नेलं तर LHS ला नेल्यानंतर काय होणार आहे, एल डी आय बाय डी टी मायनस क्यू बाय सी इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार. एल न संपूर्ण इक्वेशनला डिवाइड केलं तर डी आय बाय डी टी मायनस 1 बाय एल सी, ओके, क्यू इज इक्वल टू काय येणार आहे, 0. परत आय म्हणजे काय असतं, आय इज नथिंग बट डी क्यू बाय डी टी असतं. बट आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी. मग आयच्या ठिकाणी डी क्यू बाय डी टी ठेवलं तर काय होणार, डी स्क्वेअर क्यू डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर होणार. बरोबर आहे ना. आयच्या ठिकाणी काय म्हणजे डी आय बाय डी टी मध्ये आय काय करायचं आहे, आता आपल्याला रिप्लेस करायचं आहे. ओके, जस्ट अ मिनिट. सो डी स्क्वेअर क्यू डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर, सो डी स्क्वेअर क्यू बाय डी टी स्क्वेअर मायनस 1 बाय एल सी इंटू क्यू इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये 1 बाय एल सी हा पार्ट जर बघितला, कंपेअरिंग विथ, आता काय करायचं आहे, कम्पेअर करू याला, कंपेअरिंग विथ इक्वेशन ऑफ ऑसिलेशन्स. ऑसिलेशनचं जे इक्वेशन आहे ते काय असतं, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 असतं. हे SHMचं इक्वेशन आहे किंवा ऑसिलेशनचं इक्वेशन आहे, ते ऑसिलेशन टॉपिक मध्ये स्टडी करणार आहोत. तर याच्यामध्ये कंपॅरिझन केलं तर क्यू म्हणजे एक्स प्रमाणे असणार आहे आणि ओमेगा इज सिमिलर, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 बाय एल सी असणार आहे. ओके, सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 1 बाय एल सी, अँड देअरफॉर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन येणार आहे 1 बाय रूट एल सी. 1 बाय रूट एल सी म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा जो फॉर्म्युला बघितलाय ना आपण, तोच फॉर्म्युला इथे येतोय. लक्षात घ्या. ओमेगा म्हणजे एफ जर ठेवलं, ओमेगा म्हणजे 2 पाय एफ ठेवलं तर 2 पाय एफ इज इक्वल टू काय येणार, 1 बाय रूट एल सी येणार. अँड देअरफॉर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशनचा फॉर्म्युला येणार आहे 1 बाय 2 पाय रूट एल सी. म्हणजे ऑसिलेटरमध्ये एल आणि सी ची व्हॅल्यू काय असेल, फिक्स्ड असेल. ओके, म्हणजे इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू एल आणि सी असेल तर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशनची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 बाय 2 पाय रूट एल सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन कशावर डिपेंड असते, तर सेल्फ इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स किती आहे या दोन गोष्टीवर काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन डिपेंडंट असणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स. सो ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी जी आहे ती एल आणि सी वर डिपेंडंट असते. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे 1 बाय 2 पाय रूट एल सी. ठीक आहे. तर या पद्धतीनं ऑसिलेटरचा फॉर्म्युला संपतोय. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एका ऑसिलेशन मध्ये 2 वेळा इलेक्ट्रिक फील्ड मॅक्सिमम होतं, 2 वेळा
मॅग्नेटिक फील्ड मॅक्सिमम होतं, लक्षात घ्या, इन वन ऑसिलेशन. ही एक महत्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवायचं आहे. वन ऑसिलेशन म्हणजे काय असणार आहे, 2 टाइम्स मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड अँड 2 टाइम्स मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड, और 2 टाइम्स काय असणार आहे, मॅक्सिमम मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे याचाच मिनिंग काय होतो, याचा दुसरा मिनिंग असा होतो की ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी एफ असेल तर इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्डची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, 2f असणार. हे लक्षात ठेवा. ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्झ असेल तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डची फ्रिक्वेन्सी 2f असणार आहे. त्याचबरोबर फ्रिक्वेन्सीवरून टाइम पिरियड काढू शकतो. आणि समजा असं विचारलं की टाइम रिक्वायर्ड टू कन्वर्ट इलेक्ट्रिक फील्ड टू मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड कम्प्लिटली टू मॅग्नेटिक फील्ड, किती वेळ लागणार आहे, कम्प्लिटली टू मॅग्नेटिक फील्ड. लक्षात घ्या, हा देखील एक महत्वाचा पॉइंट इथं आहे. कारण फ्रिक्वेन्सीवरून आपण टाइम पिरियड काढू शकतो, टाइम काढू शकतो. आणि टाइम मिळाला की इलेक्ट्रिक फील्डचं कम्प्लिटली मॅग्नेटिक फील्डमध्ये कन्व्हर्जन व्हायला किती वेळ लागणार, तर तो टाइम असणार आहे T/4. लक्षात घ्या, T/4. कारण एका ऑसिलेशन मध्ये 2 वेळा इलेक्ट्रिक फील्ड मॅक्सिमम असणार आहे, 2 वेळा मॅग्नेटिक फील्ड मॅक्सिमम असणार आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड नंतर मॅग्नेटिक फील्ड येणार, मॅग्नेटिक फील्ड नंतर इलेक्ट्रिक फील्ड येणार. म्हणजे T/4 टाइम मध्ये कम्प्लीट इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्नेटिक फील्ड मध्ये होणार आणि परत T/4 मध्ये कम्प्लीट मॅग्नेटिक फील्डचं परत कम्प्लीट इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. म्हणजे समजा एल आणि सी च्या व्हॅल्यू तुम्हाला दिल्या तर त्याच्यावरून तुम्ही फ्रिक्वेन्सी काढू शकताय, फ्रिक्वेन्सीवरून टाइम पिरियड काढू शकताय, कारण टाइम पिरियड इज 1/, फ्रिक्वेन्सी येणार आहे. आणि त्याच्यावरून समजा क्वेश्चन असा विचारला, एल आणि सी च्या व्हॅल्यूवरून क्वेश्चन विचारला की कम्प्लीट इलेक्ट्रिक फील्डचं कम्प्लीट मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा उलटं कम्प्लीट मॅग्नेटिक फील्डचं कम्प्लीट इलेक्ट्रिक फील्डमध्ये कन्व्हर्जन करायला किती वेळ लागेल, तर तो वेळ असणार आहे T/4. ही याच्यामध्ये तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे. ओके, so this is all for today's lecture of the physics. So I am going to end this lecture now.